महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सरचे स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये मराठीची गळचेपी केली जाते का काय असाच प्रकारचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या अर्थी एक छोटासा झगडा झाला होता, त्याच झगड्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण पेटलं आणि एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणीबाणीचा काळ आल्यासारखं या ठिकाणी वाटत आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये नाक्यावर पोलीस बंदोबस्त उभा ठेवलेला आहे। एखादा मराठी व्यक्ती जर मोर्चा काढायच्या ठिकाणी पोहोचतो तर त्याला लगेच्या लगे अटक करून या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्याचं काम पोलीस प्रशासन व्यवस्था करते। या पोलीस प्रशासन व्यवस्थेला सपोर्ट करतो तरी कोण? या ठिकाणी मनसेचे नेते जे आलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाला नेते मंडळी सपोर्ट करत आहे, हे राजकारण होत आहे। गुजराती मारवाडी मीरा भाईंदर शहरामध्ये जास्तीत जास्त भाजपाचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपाच्या माध्यमातूनच या मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी लोकांची आज गळचेपी केली जाते। अशा पद्धतीने या ठिकाणी मनसेचे जे नेते आहेत त्यांनी एक आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे। पाहूया या प्रतिक्रियामध्ये ते काय सांगत आहेत। नमस्कार, जय महाराष्ट्र। पहिली गोष्ट तर ही आहे की ह्याच्या अगोदर जो मोर्चा आहे त्यांनी का परमिशन घेतली होती का कुठची? तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पत्र दिलं, मराठी लोकांनी पत्र दिलं म्हणून तुम्ही जमा केलं का? हे निजामशाही नाही का? मग म्हणजे कसलं काय चाललंय हे तर अगोदर तर मग सरकार करत नव्हतं। म्हणजे काय लोकांनी बोलायचं नाही? महाराष्ट्रात मराठी माणसांनी बोलायचं नाही का? त्याला बोलल्यावर रात्री 3 वाजता 3:30 वाजता उचलणार। अरे सरकारमध्ये एवढा दम असतो ना तर अविनाश सकाळी 9 वाजता उचलला असता, बघितलं असतं मनसे सह्याने काय। आता जाधव साहेबांना आतमध्ये ठेवलंय, पण हे तर साहेब जर प्रशासन झुकलं नाही तर हे संपूर्ण महाराष्ट्रात चालेल ना? ह्याची जबाबदारी नक्की सगळी प्रशासनावर आहे। हे गुजरात्यांचं सरकार आहे का? हे गुजरात आहे का? हा महाराष्ट्र आहे। इथं जर एकाला सांभाळू तुम्ही, एकाला 3:30 वाजता उचलणार, आता काय उचलणार? कुणाला किती वेळा उचलणार आहे? 11 कोटी मराठी जनता आहे, त्याला दम आहे का त्या लोकांना उचलायला? पोलिसांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी हा संपूर्ण प्रकार घडला त्या ठिकाणावरून हा मोर्चा काढला नव्हता पाहिजे। आम्ही दुसरं ठिकाण होतं, परंतु कार्यकर्त्यांचा तर मनसैनिकांचा आठवत होतं की याच ठिकाणी मोर्चा काढला म्हणून परवानगी नाकारली। आता मोर्चा पण काढायचं नाही, शासनाला विचारायचं का साहेब तुमच्याकडे मोर्चा काढू, कुठून काढू, किती मीटर काढू, किती किलोमीटर काढू, एवढंच पाय चालू का? आता पुढे सरकार बोलेल की बाबा हे प्रदूषण होतं तर तुम्ही श्वास पण घेऊ नका, मग शासनाला विचारलं का श्वास घेऊ नको आम्ही? हे एवढी मक्तेदारी असते शासनाची। असा काय प्रस्ताव मनसेकडे ठेवला होता की या ठिकाणी मी काय म्हणतोय, मोर्चेसाठी कधी प्रशासन कधी प्रस्ताव ठेवेल का? ही वेळ कधी आली? त्यांनी मोर्चा काढला, मध्ये एवढे दिवस होते, त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यांना अटक झाली का? त्यांनी पण लोकांना वेगळी धरलं ना। त्या लोकांनी पण समजा एखादा भुकेल माणूस आहे त्याला पण जेवायला नाही मिळालं ना, त्यांना काय केलं सरकारने? अविनाश जाधवनी किंवा मनसेनी किंवा मराठी लोक एकत्र आल्यावर पत्र घेऊन जर तुम्ही असं करतायत ते चुकीचं आहे ना। लावायला पाहिजे बंदोबस्त नव्हता का तुमच्याकडं? बंदोबस्त लावायला पाहिजे होता, सगळं केलं असतं। आम्ही काय उत्तर तोडाफोडा होता आमच्या कुठच्या पत्रात दिले की तोडफोड करणार का? आमचा विरोध कोणाला होता? जे लोक महाराष्ट्रात विरोध होते ना, ज्या मोर्चाचा विरोध मोर्चा होता तो, आणि त्यांनी चितवणी केली की 5 दिवस दुकानं बंद केल्यानंतर काय होतंय? 5 दिवस काय आयुष्यावर कुलूप लावायला होता आम्ही। काय वाटतं ही दडपशाही पोलिसांची आहे सरकारची? काय सरकारची आहे? सरकारपेक्षा पण आहे ना हे अमराठी भाषिक आहेत ना, त्यांचीही जबाबदारी हे आहे, त्या लोकांनी केलंय। पण सरकारला एवढी अक्कल नाही का की पुढे इलेक्शन मराठी लोक वोटिंग करणार नाही का? माझं तुमच्या सर्वांच्या चॅनल मधून एकच सगळ्या मराठी माणसं हात जोडून निवेदन आहे की महाराष्ट्रात मराठी टिकून येणार नाही। ही सुरुवात आहे, आपल्याला मराठी लोकांना एकत्र आलं पाहिजे। यांची हिंमतच कशी होते मराठी लोकांच्या विरोधात मोर्चा काढायची? ज्या लोकांनी मोर्चा काढला होता त्यांनी काल पोलिसांना जाऊन पत्र दिलं मराठीचे पण, आणि ही आमच्याकडून झालेली चूक होती दिलेली व्यक्ती केली। तर यानंतर कुठेतरी मोर्चा म्हणजे हे वातावरण थांबण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला होता। अहो साहेब, आमचं असं म्हणणं होतं जी तुमची चूक होती ना, मग तुम्ही एवढ्या दिवसात आमच्यावर बोललं पाहिजे होतं की साहेब हात जोडतो, पाया पडतो, आम्ही चूक केली आहे, असं होणार नाही, मराठी लोकांना चुकीचं बोलणार नाही, इकडच्या भाषेचं इकडच्या माणसांना आम्ही आदर करू। काय झालं असतं ना, हे आल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर करतायत का? ह्याच्यामध्ये पण राजकारण आहे, ह्याच्यामध्ये पण मुळात ह्याने आंदोलन केलंच नव्हतं पाहिजे। तो विषय कुठे होता? त्या दुकानदाराचा आणि तिकडचा तो विषय संपला, प्रशासनाने आपली पोलिसांनी जे काय कारवाई ती करायची केली। हे गरज काय होती? माझा असा आरोप आहे, हे जे मीरा भाईंदर जे व्यापारी आहेत ना
हे अर्ध्याहून अधिक आहे ना भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. यांनी असं जर केलं राजकारण, विषय संपलेला, त्यांनी वाढवलं, आता त्यांनी चालू केलं, आता आम्ही संपवणार. थँक्यू.